हे तुमच्याबद्दल झालं, पण तुमचा पक्ष जरा मवाळ झाला असं नाही वाटत का तुम्हाला? आमचा पक्ष हा ज्या वेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न येतील त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची संसदेमध्ये मुख्य भूमिका मांडतो. कांद्याचे भाव ढासळल्यानंतर आमच्या पक्षाचे खासदार सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे कांद्याच्या गळ्यात माळा घालून आम्ही त्या ठिकाणी संसदेसमोर आंदोलन केलं, अनेक वेळा केलं. दुधाची भेसळ थांबली पाहिजे, दुधाला उत्पादन खर्चावर दुधाचे बाजारभाव ठरले पाहिजे म्हणून आम्ही दुधाची केंद्र घेऊन जाऊन आम्ही आंदोलन केलं. शेवट आमचा पक्ष हा शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा पक्ष आहे. त्यामुळे ज्या वेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न येतील, बेरोजगारांचे प्रश्न येतील, त्यावेळेस आमचे संसदेतले सगळेचे सगळे खासदार, मग आमच्या सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली बजरंग बाप्पा असू, भगरे सर असू, अमोल कोल्हे असू, धैर्यशील मोहिते असू, अमर काळे वगैरे सगळे आम्ही त्या ठिकाणी आम्ही ठामपणे भूमिका मांडत असतो. पण सध्या आता राजकारण कसं सुरू आहे? कारण आता दादा गेलेले आहेत. पवारांची राष्ट्रवादी सुद्धा जितकी आक्रमक असायला हवी तितके आक्रमकपणे मुद्दे मांडत नाहीये. वैयक्तिक तुमच्याबद्दल बोलत नाहीये, पण पक्षाबद्दल बोलतोय. तुम्ही देखील पक्षाचा एक भाग आहात. राष्ट्रवादी बदलली आहे का? आणि शरद पवार पक्षाचं आता भवितव्य काय असणार आहे त्यांच्या राष्ट्रवादीचं, असं वाटतं तुम्हाला? शेवट कुठल्या पक्षाची भूमिका बदलत नाही. आणि तुम्ही जे सांगितलं की पवार साहेबांच्या पक्षाची आक्रमकता थोडी कमी वाटते. आक्रमकता तुम्हाला राजकारणामध्ये, समाजकार्यामध्ये तुम्हाला कुठल्या वेळेस आक्रमक पाऊल टाकलं पाहिजे, कुठल्या वेळेस आपण थांबून हे सगळं सर्च केलं पाहिजे, पाहणी केली पाहिजे, हे ज्याला कळतं ना तो पक्ष, ती पार्टी राजकारणामध्ये यशस्वी होती. कारण आमच्या पक्षाचे सर्व आदरणीय पवारसाहेब आता 65 वर्ष, आता 65 वर्षा राजकीय संसदीय राजकारणाला त्यांची सुरुवात होईल. त्यांचे 60 पूर्ण झाले. आता परत ते 6 तारखेला शपथ घेणार आहे. त्यांचं 65 वर्षाचं टर्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यांनी जे राजकारणामध्ये उन्हाळी पावसाळी पाहिले त्यांचं मार्गदर्शन आम्हाला आहे. त्यामुळं कुठल्या वेळेस आपण रिॲक्ट झालं पाहिजे, कुठल्या वेळेस आक्रमक होऊन आपल्याला लोकांचा फायदा करून देता आला पाहिजे, आणि कुठल्या वेळेस आपण शांत राहिल्यामुळं सर्वसामान्य लोकांचा फायदा होईल, ही आमच्या नेत्याने आम्हाला शिकवण दिलेली. त्यामुळं याचा अर्थ आम्ही थांबतो म्हणून आमची भूमिका बदलली असं काही नाही. वाघ एखादा 2 पावलं मागं सरकला याचा अर्थ तो घाबरलेला नसतो. तो 2 पावलं म्हणण्यापेक्षा 4 पावलं झेप मारून शिकार करत असतो. बरं. तर आता